जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुंभमेळा 2027 संदर्भात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। याप्रसंगी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आमदार सीमा हिरे, डॉक्टर माणिकराव गुरसळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉक्टर श्रेया देवचक्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रथम टप्प्यातील जी कामे होण्यास 2 वर्षे लागणार आहेत, अशा कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश महाजन यांनी दिले। या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल। कालावधी कमी असल्याने कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी कामे उत्तम दर्जाची कशी होती याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथील तर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिक शहरासाठीच्या सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याचे सादरीकरण करत तातडीने सुरू करावयाच्या कामांची माहिती दिली। यानंतर नामदार महाजन यांनी रामकुंड परिसर, रामकालपत, नारोशंकर मंदिर, काळाराम मंदिर, सीतागुंफा, कपिला गोदावरी संगम, तपोवन, नाशिक रोड रेल्वे स्थानकाची पाहणी केली। याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे आणि अधिकारी उपस्थित होते। दिशा न्यूज ब्युरो, नाशिक।